नमस्कार मित्रांनो, नागपूर मनपा संदर्भात महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती येत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सिव्हिलच्या, जेईच्या आणि सीएच्या किती जागा रिक्त आहेत ते कळतंय आणि आगामी काळात याची परीक्षा येऊ शकते का, आली तर याची परीक्षा कोण घेईल, टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी का इतर कंपनी, याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा मित्रांनो, नागपूर महानगरपालिका यांच्या कडचा एक आरटीआय जो आहे तर तो समोर आलेला आहे आणि आरटीआय ची माहिती ही ऑफिशियल असते मित्रांनो. ही ऑफिशियल माहिती आहे 7/5/2026 चा, म्हणजे लेटेस्टचा आपल्याला हा आरटीआय जो आहे तर तो पाहायला मिळतो. मित्रांनो, महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस नावाने एमपीएससी ने आता त्यांची नवीन सर्व्हिस अनाउन्स केलेली आहे. ग्रुप ए साठी तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, पण ग्रुप बी आणि ग्रुप सी नॉन गॅजेटेड साठी टेक्निकलचे खूप सारे बदल जे आहेत तर ते होणार आहेत मित्रांनो. प्रथमतः पद त्याच्यात गेलेले, बऱ्याच काही गोष्टी तुमच्यासाठी नवीन असणार आहे. त्या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहे आज सबस्क्राईब करून आणि इथं बेल आयकॉनचं बटन आहे ते पण तुम्ही प्रेस करून ठेवलं पाहिजे. बघूया. बघा, 3 प्रश्न इथं विचारण्यात आलेले होते त्यांना. कोणते कोणते 3 प्रश्न? एक, नागपूर महानगरपालिकेत स्थापत्य म्हणजे सिव्हिल साठी एकूण मंजूर पद सांगा, एकूण मंजूर पद, आणि सध्या रिक्त असलेली पद ही सांगा. पहिले काय की मंजूर पद किती आहेत तुमच्याकडे, मंजूर पद, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की रिक्त जागा पण तुम्ही जे आहेत तर ते आम्हाला कळवा. दुसरं, सिव्हिल सीए साठी म्हणजे कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सीए चे त्यांनी सांगितलेले किती पद आहेत ते पण तुम्ही इथं सीए नाही म्हणत, आपण इथं याला जे आहेत तर ते कनिष्ठ जेई म्हणतो आपण, याला कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक हे पद असतं. याच्या पण मंजूर जागा आणि रिक्त जागा सांगितल्या आहेत. सोबतच जाहिरात येणार आहे का, म्हणजे काही भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे का, असा हा महत्वपूर्ण प्रश्न जो आहे तर तो विचारण्यात आलेला आहे. त्यांनी पण इथं माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेली की तांत्रिक पदाचा 1/4/2026 रोजीचा त्यांनी एक तक्ता दिलेला आहे की किती आहे. त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सीएच्या, जेईच्या हे दोन्ही जागांविषयी हे दोन्ही पद जाहिरातीने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कशाने? या 24 ची त्यांची एक जुनी जाहिरात होती त्याच्याने आम्ही ऑलरेडी भरत आहोत, म्हणजे नवीन जाहिरातीसाठी त्यांनी काही गोष्टी इथं दिलेल्या नाही आहेत. बघूया काय काय दिले आहेत. बघा, जेई सिव्हिलचं लक्षात घ्या, 296 जागा नागपूर मनपाला मंजूर आहेत. त्याच्यापैकी फक्त 94 जागा भरलेल्या आहेत. त्यांनी किती? 94 जागा भरलेल्या आहेत आणि 202 जागा त्यांनी काय सांगितलेले आहेत की रिक्त आहेत. त्याच्यानंतर सीएच्या जर पाहिल्या 466 जागा मंजूर आहेत, पण 139 जागा भरलेल्या आहेत. 327 जागा, म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथं रिक्त जागांचं स्वरूप जे आहे तर ते पाहायला मिळतं. ओके, आता जाहिरात कधी येऊ शकते लक्षात घ्या. याची ऑलरेडी एक जाहिरात आलेली होती मित्रांनो टेक्निकलची, याची जी आहे तर ती सिव्हिलची 24 वर्षात जी आहेत तर ती शक्यतो आलेली, तेव्हा सिव्हिलची एक आलेली आहे. सोबत नॉन टेक्निकलची पण एक जाहिरात नुकतीच आता आलेली होती, नॉन टेकची पण जाहिरात आलेली. मग सध्या आता लवकरच याची एवढ्या लवकर जाहिरात येईल असं तर फार कमी चान्सेस आहेत. परंतु मागे एक न्यूज चालली होती की नागपूर मनपा आयुक्तांनी पदभरतीचे आदेश दिलेले होते, कारण की जबरदस्त जागा रिक्त होत्या. आता समजा तिथं नवीन जे आहे तर ते बॉडी आलेले, मागच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी म्हणजे इलेक्शन जेव्हा पदभरती आली त्यावेळी ते मंडळ नव्हतं. आता जे आहे नगरसेवक निवडून गेलेले आहेत, आता जे आहे तर ते तुम्हाला पदभरती जे आहे तर ते बघायला मिळू शकते. त्याच्या संदर्भातला जर काही निर्णय आला तर आपण पाहणार आहोत. पण सध्या तरी आरटीआय मध्ये पण त्यांनी म्हटले की पदभरतीची ती कारवाई नाही, जुनीच कारवाई आम्ही कंटिन्यू करत आहोत, नवीन कारवाई आपल्याला इथं दिसत नाही. म्हणजे व्हिडिओ घेतला आणि लगेच उद्या ऍड झाली असं होणार नाही. परीक्षा कोण घेणार आहे त्याच्याबाबत ऑफिशियल अपडेट आहे मित्रांनो आपल्याकडे. सामान्य प्रशासन विभागाचा 5 मे 2026 चा GR आहे, ज्याच्या अंतर्गत भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण करण्यात आलेले आहे. परंतु याच्यामध्ये त्यांनी मनपाला स्थान दिलेलं नाही, म्हणून नागपूर मनपा ही टीसीएस घेईल किंवा आयबीपीएस घेईल आणि सोबतच आता इतर कंपन्या पण घेऊ शकतात, कारण की 31 मार्च 2025 नंतर कोणतीही कंपनी घेऊ शकते, उतरू शकते. मागील जी भरती झाली 2 वेळा तर ती टीसीएस ने घेतलेली होती, तर सगळ्यात जास्त चान्सेस आहेत की टीसीएस ही परीक्षा जी आहे तर ती घेऊ शकते भविष्यात. पण याच्याविषयी काही अपडेट असेल तर मी तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध करून देईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.